कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेडमधील हॉटेल व्यावसायिक आणि माजी सरपंच प्रताप सावंत यांनी भाजप सरचिटणीस शशांक सिनकर यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। सावंत यांच्या परमिट रूम व्यवसायाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोडसाळ आणि बदनामीकारक असल्याचा दावा त्यांनी चॅनलच्या माध्यमातून केला आहे। सिनकर यांनी सुरुवातीला लायसन मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून सावंत यांच्या कुटुंबाला भाजपमध्ये प्रवेश करण्यात भाग पाडले होते। मात्र काही काळानंतर सावंतांच्या संपूर्ण कुटुंबाने पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला। याचाच राग मनात धरून राजकीय दबावातून आपली बदनामी केली जात असल्याचे सावंतांचे म्हणणे आहे। या प्रकरणातील मानसिक त्रासामुळे शशांक सिनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लवकरच न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले। टाकण्याचं जे स्वप्न होतं आणि त्याच्याने लागणारं शासकीय लायसन हे मिळण्यासाठी मी गेले 1 वर्षभर प्रयत्न करत होतो। माझा तेव्हाचा असणारा मित्र शशांक सिनकर ह्याने मला प्रोत्साहित केलं। त्यामुळे ते म्हणाले, आपण हे काही झाले तरी ते तुमचं स्वप्न पूर्ण करूया, तुम्हाला लायसन मिळवून देण्याची जबाबदारी मी भारतीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, माझे नेते सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला ते लायसन मिळण्यास इझी होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी मला मदत करायला सुरुवात केली। काही कायदेशीर गोष्टी, काही मान्य दंडाधिकाऱ्यांच्या यांच्यासमोर असणारे प्रतिज्ञापत्र सादर करते मी, त्यांनी मला साक्षी म्हणून दिले, त्यांच्या सह्या आहेत। असं असताना सगळं सुरळीत चालत होतं। पण मध्यंतरीच्या काळात हे करीत असताना त्यांनी आमच्या कुटुंबावर, माझ्या फॅमिलीवर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला लायसन 100% मिळवून देणार, पण तुम्ही भाजप या पक्षामध्ये प्रवेश करा, तुम्ही प्रवेश केल्यानंतर 100% तुम्हाला लायसन मिळवून देण्याचा मी नेत्यांकडून प्रयत्न करेन। अशा पद्धतीने आम्हीच दाखवून माझ्या कुटुंबियांनी त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करून घेतला। काही दिवसानंतर आम्हाला ज्याच्यात वेळ निघून जात असल्यानं आम्हाला असं लक्षात आलं आणि मी वेळोवेळी त्यांना विचारणा केल्यानंतरही त्यांनी मला उडवडीचे उत्तर दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपलं काम होत नाही। म्हणून माझ्या कुटुंबियांनी पुन्हा निर्णय घेतला की आपण स्वगृही शिवसेनेमध्ये जाऊया। त्याप्रमाणे त्यांनी एका मान्य रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही प्रवेश केला। हा सगळ्याचा राग घेऊन शशांक सिनकर यांनी आमच्यावर कटू कारस्थान रचलेलं आहे। गावातल्या लोकांना त्यांनी फितवून किंवा खोटं बोलून तयार करतोय आणि अशा तऱ्हेने माझी बदनामी ते करतायत। ही बदनामी गेले 4-5 महिने मी पाहतोय, पण मी शांत होतो, पण आता फारच जास्त झाल्या कारणाने आणि हा सरकारी विषय असल्याकारणे माननीय कलेक्टर साहेबांनी च्या समितीने मला लायसन दिलेलं असल्याने मी शांत होतो। पण आता मात्र माझा थोडासा बांध फुटलेला आहे आणि म्हणून मी तुमच्या प्रसार माध्यमातून आलो आहे आणि ह्याचं मला सत्य लोकांसमोर येण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे। ह्याच्या कारणी हा शशांक सिनकर आहे आणि ह्या शशांक सिनकरच्या माध्यमातून आतापर्यंत जे केलं सहकार्य त्याच्यानंतर तो आता त्याला चुकीच्या ह्याच्यात जाऊन तो मला बदनाम करतो आहे। तरी ह्या बाबतीत मी त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन अब्रू नुकसानीचा दावा टाकण्याचा मी दावा दाखल करतोय। त्याच्यावर असणारे आणखी 2 मित्र त्याला साथ करतात, त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि हे आपल्या माध्यमातून कळावं आणि आपल्या माध्यमातून प्रसार व्हावं, जनतेला त्याची वस्तुस्थिती कळावी, यासाठी मी आपला प्रयत्न केला आहे। मला सहकार्य करा ही माझी सदिच्छा। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।